अक्षय डायरेक्ट बाळूमामाच्या समाधीचा फोटो आहे का नाही असं त्याच्यावर समाधी तयार झाली मोबाईलवर. ग्लास फुटून मित्रांनो बरोबर बाळूमामाचा आकार म्हणजे बाळूमामाची मूर्ती तयार झाली का? पहिलवान होता, नामांकित पैलवान होता. काही मुलीच्या कारणास्तव हा बाद झाला. बाद झाल्यावर तो येड्यागत करायला लागला, खोळ्यागत करायला लागला. घरच्यांनी थोड्या दिवस सांभाळलं. पुन्हा घरच्यांना त्रास द्यायला लागल्यावर त्याला काय केलं, घरच्यांनी इथे बकऱ्यात आणून. काय तुम्हाला अडचण काय आल्या? मला रजा मिळत नव्हती. मी कुणालाही काही न सांगता डायरेक्ट कामाला आपली दांडी मारली आणि ह्याला घेऊन गेलो. मी सगळं मोबाईल वगैरे जे अधिकाऱ्यांचे नंबर होते ते सगळे मी ब्लॉकला टाकले. पुन्हा हा मुलगा आहे चिक्या म्हणते त्याला बोलायला येत नव्हतं, ऐकायला नीट येत नव्हतं. स्वतः ड्रायव्हर आहेत, एसटी ड्रायव्हरचा त्यांनी सोडून स्वतःच्या मुलासाठी देवाच्या इथं कळालं. आंधळ्याला डोळं, पांगळ्याला पाय, मुक्याला वाचा, बहिऱ्याला कान आणि निपुत्रिकाला संतान देणारा देव म्हणजे माझा बाळूमामा आहे. नमस्कार मित्रांनो आज आपण बघा नंबर 7 आणि बघा नंबर 7 मध्ये बाळूमामाच्या मेंढरापाशी आलोय मित्रांनो. आणि बाळूमामा हा देव मित्रांनो मुक्याला वाचा, आंधळ्याला डोळं आणि बहिऱ्याला कान देणारा हा देव आहे. आणि कलियुगातला शेवटचा संत म्हणून बाळूमामाची ख्याती आहे. आणि इथं 7 नंबर बघ्यात आलोय. तर सागर भाऊ नमस्कार. नमस्कार, जय बाळूमामा. काय सांगचाल देवाविषयी? हा देव जगावेगळा देव आहे. सारं देव एका बाजूला आणि हा बाळू धनगर एका बाजूला आहे. कारण ह्या देवाजवळ अंधश्रद्धा, भानामती, देवरस पण काही चालत नाही. आणि इथं कोणत्याही अंधश्रद्धेला थारा दिला जात नाही. इथं मामांची करचीला सेवा तर खाचीला मेवा, करचीला चाकरी तर आयुष्यभर खाचीला सुखाची भाकरी. जो इथं बाळूमामाच्या इथं प्रामाणिक सेवा करल, भक्ती करल, चाकरी करल त्याला देव घोंगड्याच्या खोळखाली घेतो आणि त्याचं आयुष्यभर घरादाराचं रक्षण करतो. मामांच्या तळाव जसं आपण इतर वागल तसं आपल्या घरामध्ये, आपल्या परपंचामध्ये वागत राहता देव. बर, आता इथं किती सेवकरी आहेत किंवा किती मेढक आहेत काय ते? कमीत कमी आपल्या इथं 250 ते 300 लोक आहेत मामांची बकरी राखायला. मामांची सेवा करायला प्रत्येक पदातली लोक आहेत. कोण शिकलेला आहे, कोण अडाणी आहे, कोण वकील आहे, कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे. अशी भरपूर लोक इथं सेवेला येतात. काही IPS PSI सुद्धा इथं मामाच्या इथं सेवेला येते. पण न सांगता मी बाबा कुठला शिक्षक आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, पोलीस आहे, कोणी काही सांगत नाही. इथं येतात, मामांची सेवा करतात, भंडारा पोळी घेतात, आशीर्वाद घेतात, कारभारांचा आशीर्वाद घेतात, देवाचा आशीर्वाद घेतात, कारभाऱ्याकडून नारळ घेतात आणि आपापल्या घरला निघून जातात. परत अनुभव काय सांगचाल? आता जिवंत अनुभव दोन तुम्ही इथं आहे आपली इथं. आता जिवंत अनुभव सांगायचा म्हणजे तुम्हाला एक जिवंत अनुभव इथं आता श्रीकांत पाटील आहे. कोरोनाच्या काळामध्ये याच्या घरच्यांनी नीता आणून सोडला. हा चांगला मल्ल होता, चांगला कुस्तीकार होता. काही कारणास्तव काय झालं असेल त्याच्या जीवनामध्ये, पण हा देव असा आहे, ह्यानं प्रामाणिक देवाची माझ्या बाळूमामाची सेवा केली. माझ्या डोळ्या देखत आम्ही बघतोय, कारभारी आहे, मी कारभारी आमचं बघते ती, आम्ही सगळी इथं बघतोय त्याला. इथं आणल्यावर खोळ्यागत करायचा, येड्यागत करायचा, चल म्हटला की यायचा नाही, शिवाय द्यायचा, वाईट बोलायचा. पण मामांची ह्यानं प्रामाणिक सेवा केली. गेले 4 ते 5 वर्ष झालं मामांची सेवा करतोय. आज हा एक खांड सांभाळतोय, बकऱ्याचं खांड सांभाळतोय. कुणीकडे चारा आहे, कुणीकडे पाणी आहे, ही आज तो सक्ता सांगतोय. बाबा कुठल्या मेंढीला कुठलं पिल्लू पाजायचं, औषध केलं पाहिजे. चारा नसला तर आमच्या कारभारांच्या जवळ येतोय, चारा नाही म्हणून सांगतोय. ही जिवंत उदाहरण आहे. एखाद्या शाण्याला कळणार नाही, पण ती म्हणतात ना खोळ्याला कळतं. हा जिवंत उदाहरण आहे. श्रीकांत तुला कळत होतं का पहिलं? नव्हतं. आता कळतं, आता सगळं कळतं याला. हे जिवंत उदाहरण आहे. कुणीही बघा इथं. पहिलं आमचं मेंढकं गेलेलं ह्याच्याबरोबर शेवेलं होतं 4-4 वर्षा पाठीमागं. ते आल्यावर ह्याची पहिली गाठ घेतात, आईला लय सुधारला म्हणतात. हे जिवंत उदाहरण आहे. आणि दुसरं उदाहरण म्हटलं का ते व्यक्तिमत्व आहे. हे ह्या भागातलंच आहे, ह्यांच्या गावातच बकरे आहेत. गेले 1 वर्षाच्या पाठीमागे मामांच्या शेवेला आलो होतो. त्यांचा हा मुलगा आहे, चिक्या म्हणते त्याला बोलायला येत नव्हतं, ऐकायला नीट येत नव्हतं. स्वतः ड्रायव्हर आहेत, एसटी ड्रायव्हरचा त्यांनी सोडून स्वतःच्या मुलासाठी देवाच्या इथं कळालं. आंधळ्याला डोळं, पांगळ्याला पाय, मुक्याला वाचा, बहिऱ्याला कान आणि निपुत्रिकाला संतान देणारा देव म्हणजे माझा बाळूमामा आहे. ज्याला बोलायला येत नाही त्याला बोलायला लावणारा देव म्हणजे माझा बाळूमामा आहे. इथं कोणता डॉक्टर नाही, कुठला वैद्य नाही, कुठला औषध नाही. फक्त औषध म्हणजे माझ्या बाळूमामाचंच एक आहे. भंडारा आणि बाळूमामाचं बोकड दूध देते, त्याचं औषध याला दिलं जातं. आणि आज हा बोलायला लागलाय. मी खोटं बोलत असायला वाटलं तर स्वतः त्याचं वडील आणि त्यांचा मुलगा इथं. काय सांगचाल देवाविषयी? काय सांगचाल किंवा ह्याचं काय परिस्थिती होती पहिली?
हा लहान असताना ह्याला म्हणजे ऐकायला काहीच येत नव्हतं हम्म. आणि बोलताही येत नव्हतं. बर पण मी मागच्या उन्हाळ्यात हा एक 1.25 महिना सेवा केली. बर कारखान्यावर बकरी होती कराडच्या तिथं. बर तिथून मी 1.25 महिना सेवा केली. त्यानंतर आता मी घरी आल्यानंतर त्याला जवळजवळ 40 ते 45% फरक पडलाय. बर तो आई बाबा असा म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करतोय. तर बर. आणखीन पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या उन्हाळ्यात मी आणखीन सेवेला जाणार आणि त्याच्यानंतर हा 100% बोलल. हा 100% माझा मामांवरती विश्वास आहे. बरं आता तुम्ही ज्यावेळेस ह्याला घेऊन आलता म्हणजे एवढा तुमचा विश्वास आहे की तुम्ही राजीनामा दिला का दिलता एसटी म्हणजे काय तुम्हाला अडचणी काय आल्या? मला रजा मिळत नव्हती. हा मी कुणालाही काही न सांगता हा डायरेक्ट कामाला आपली दांडी मारली हा. आणि ह्याला घेऊन गेलो. मी हा. सगळं मोबाईल वगैरे जे अधिकाऱ्यांचा नंबर होते ते सगळे मी ब्लॉकला टाकले. कोणाच्याही कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो. आणि नंतर आल्यानंतर मला त्यांनी चार्जशीट दिलं वगैरे काय काय ते कागदोपत्री केलं. पण मामांच्या आशीर्वादाने ते सगळं क्लिअर झालं. सगळं नील झालं. कुठला दंड झाला नाही, सस्पेन्शन नाही, काही सुद्धा नाही. ही आहे मामांची ताकद. मी आहे असं आता कामावरती आहे. म्हणजे बघा मित्रांनो किती दिवस कामाला नव्हता तुम्ही? मी करेक्ट 43 दिवस बकऱ्यांकडे होतो आणि इथं आल्यानंतर एक 2-3 दिवस माझं इकडे तिकडे गेलं. म्हणजे 48 दिवस मी कामावर नव्हतो. बरं 48 दिवस कामावर होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांचा नंबर ब्लॉक लिस्टला टाकलं होतं सगळं नंबर ब्लॉक. आणि परत तुम्ही गेला तर तुम्हाला दंड किती लावला काय? मला 32,800 रुपये दंड केलता. पण त्यानंतर मी मामांना विनंती केली की म्हणलं काय हे जे काय झालंय ते मी तुमच्या सेवेला आलो होतो आणि मामांच्या आशीर्वादानं ते मामाने सगळं क्लिअर केलं. 1 रुपयाही दंड केला नाही. सगळी माझी जे माझ्यावर कारवाई केलेली होती ती सगळी दप्तरी जमा केली साहेबांनी. बघा मित्रांनो ही सगळी मामांची ताकद आहे. इथं मामा म्हणजे खैराचा हिंगोळा आहे मित्रांनो. आणि खरोखर सागर भाऊ ह्या देवापाशी कुणाला सोडत नाही देव. देवानं घरच्यासनी सोडलेला नाही. मग तुम्ही आम्ही कोण आहे? देवानं घरच्यासनी म्हणजे स्वतःच्या भावासनी शाप दिला असेल. स्वतःचा मुलगा देव वाचवू शकला नाही. कारण की इथं देव आज मुलांना जन्म देतोय. इथं ज्याला मुलं नाहीत त्यासनी आशीर्वाद रूपात मुलं देतोय. पण स्वतःचा मुलगा वाचवू शकला नाही, पण आता मुलं देतोय. मग देवानं घरच्यासनी सुद्धा सोडलेला नाही. मग तुम्ही आम्ही कोण आहे? इथं जशी सेवा करशीला देवानं सांगितले माझ्या तळावर जो प्रामाणिक सेवा करेल त्याच्या घरामध्ये मी हंड्यानं पाणी भरीन. जो माझ्या तळावर प्रामाणिक भक्ती करेल, चाकरी करेल, सेवा करेल त्याच्या घरामध्ये मी अग्नीहून अन्न शिजविना त्याच्या घरच्यासने घालेल. तरच बाळू धनगर जगामध्ये नाव सांग. एवढी देवाची माझ्या ताकद आहे आणि स्वतः मला अनुभव आहे ती. मित्रांनो मी स्वतः म्हणजे गेल्या मला वाटतं 2 वर्षापूर्वी 1.25 महिना सेवा केली. माझी परिस्थिती आता आहे म्हणजे आता मी ज्या स्टेजला आहे किंवा आता माझं 1,63,000 सबस्क्रायबर आहेत. आणि जी काय आहे आता जी माझ्याकडे काय आहे ती देवाच्या हे नाही. कारण ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी एक गाडी 2 व्हीलर घेतलेली मी, तर त्याचा हप्ता भरायला माझ्याकडे पैसे नव्हतं. आणि आज असं म्हणजे आज एकदम सुखात आहे. अजून मी 45 दिवस इथं सेवेला आलोय. माझा एक वैयक्तिक अनुभव आहे. आणि मुलगा नव्हता, मुलगा झाला मला. म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव आहे. परंतु मी काय न कळणाराला आता याला सगळं कळते बऱ्यापैकी. यात काय फरक पडलाय म्हणजे काय सांगतात? भरपूर फरक पडलाय. त्याची म्हणजे तो बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्याला थोडं ऐकायला यायला लागलंय. आणि इतका त्रास द्यायचा तो इथं जरी होता, इतका त्रास द्यायचा, सगळ्यांना त्रास द्यायचा. कुठलंही काम व्यवस्थित करून द्यायचा नाही किंवा बकऱ्यांकडे पिल्लांकडे असा जो पिल्लांना त्रास देणं. पण ते आता जवळजवळ तो 99% एकदम शांत आलाय. कुठला त्रास देत नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित झालंय आता. ह्यांच्याविषयी काय सांगचाल? एक पैलवान मित्रांनो म्हणजे पैलवान होता, नामांकित पैलवान होता. काही मुलीच्या कारणास्तव हा बाद झाला. बाद झाल्यावर तो येड्यागत करायला लागला, खोळ्यागत करायला लागला. घरच्यांनी थोड्या दिवस सांभाळलं. पुन्हा घरच्यांना त्रास द्यायला लागल्यावर त्याला काय केलं, घरच्यांनी इथे बकऱ्यात आणून सोडलं. बकऱ्यात सोडल्यावर आता आम्ही कसा भावागत त्याला सांभाळतो. आम्ही असू दे, आमचं कारभारी असू दे, सगळी स्वतःच्या भावागत त्याला सांभाळतात. कोणती गोष्ट खायला कधी काय लागलं, भाकरी मागू दे, चपाती मागू दे, जेवण काही मागून त्याला देतो, कपडे लत्ता सगळं त्याला देतो आम्ही. पण आज तो एवढा प्रामाणिक झाला, एवढी सेवा भक्ती करतोय. देवानं सगळं त्याच्या डोक्याला म्हणजे जो त्रास होत होता, दंगा करायचा, शिवाय द्यायचा, वाईट बोलायचा, कोण काय आलं तर काही पण म्हणायचा, पण आज त्याचं सगळं शांत आहे. काय म्हणत नाही. काय देवाविषयी काय सांगतील? मामाविषयी मामा सेवा केली म्हणजे खरं वाटतोय तुला? हो हो वाटतोय. हो. तर मित्रांनो बघा हिथं परिस्थिती ज्यावेळेस ही माणूस इथं आलता त्यावेळेस तुम्ही जर परिस्थिती जर व्हिडिओच्या माध्यमातून दावली असती तर वेगळंच होतं. ते बोलतच नव्हतं, कोणा सांगत बोलत नव्हता. याला आम्हाला धरायला लागायचं.
पळून जायचा, धोंडे घेऊन मागं लागायचा, लय वेगवेगळं काय काय करत होता, दगड आणत होता, दगड आणत होता लांबून. असं लय काय काय करतो. आज चारा नसता तर चारा हुडकून देतोय तो. पहिलवान तुम्ही काय सांगताल यांच्याविषयी? कुणाशी शिरपतविषयी हा. आता काय हुशार झाला देवाने त्याला बुद्धी दिली चांगली. हा. आता व्यवस्थित त्यांचा आहे. एक जिवंत चमत्कार आहे मोबाईलचा. हा. आहे का कुठं मोबाईल? मोबाईल घरी घरी. आहे. तुमच्याकडे व्हिडिओ पाठवला नाही माझ्याकडे आता नसेल. काय झालं मोबाईलवर समाधी तयार झाली मामांनी. मोबाईल? हो आहे का बघ? समाधी हे मी पाठवली. तर मित्रांनो बघा एवढं व्यक्तीचं एक तुम्हाला सांगतो उदाहरण. हा केळी व्यापारी होता, स्वतःच आता सांगायचं ह्याचं म्हणजे हा केळी व्यापारी होता. केळी व्यापारी होता आणि हो कर्जात गेलता. कर्जात गेल्यावर हा देवाला सांगितलं देवा तुझ्याकडे चालत येतो. मग चालत जाता आष्ट्यात गेला. आष्ट्यात बाळूमाच्या मंदिरात राहिला. आष्ट्यात मंदिरात एक थोडे दिवस सेवा केली. आदमापूर करून आला. आदमापूर करून आष्ट्यात मंदिरात सेवा केली. मंदिरातून आपल्या बकऱ्यात आला. बकऱ्यात तो अहोरात्र प्रामाणिक सेवा करतोय. पण त्याच्या अंगावर कर्ज होतं. ज्यांचं तो पैसे द्यायचा होता त्याच्या मागे लागत होती. मग आमचं पैसे दे, आमचं पैसे दे. आता मला त्यानं परवा फोन केला, सागर भाऊ मी पुन्हा शेवेला येणार आहे. मी म्हटलं ये, म्हटलं शेवेला. म्हणलं कसं कसं काय काय, तर म्हटलं काय नाही. म्हटलं आता ज्यांचं मी पैसे द्यायचा होतो, ज्यांची केळी मी घेतलेली विकत आणि मी पुढे देत होतो, माझं पुढचं पैसे बुडवलेलं, पण जी माणसांचं मी पैसे द्यायचं होतो ती माणसं आता माझ्या मागे लागल्यात. मी माल दुसरं कोणाला देत नाही, तुलाच माल देतो, राहून दे पैसे, पण तू माल माझा घेऊन जा. ही जिवंत उदाहरण आहे. फ्रूट म्हणून आपलं कंपनी आहे, BFC फ्रूट कंपनी. त्याचा आपण स्वतः माल पूर्णपणे नील झालं सगळं. नील म्हणजे कर्ज आहे. समोरून पैसे इकडे सेवा करा आल्यावर 18 लाखातलं 7 लाख निघालं. अजून 11 लाख आहेत. अजून 2-2.5-3 लाख रुपये देणं आहे. पण ती देणं काय म्हणते ती, बाबा तू आमचं माल काढ, पैसे कवा पण दे. पण तीच माणसं मला आधी मारा उठलेली. म्हणजे शेवटी मी आत्महत्या करायला दारात होतो. त्यावेळेस मी घर सोडले. घर सोडून जवळजवळ 5-6-7 महिने झाले ती इकडंच आहे. मध्ये गेलो तू एकदा 4-5 दिवस घरी. परत सागर भाऊला फोन केला, म्हणजे शेवेला येणार आहे. कारण की सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या ते बाळूमामाच्या आशीर्वादानं. मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे एक साक्षात चमत्कार आहे की तुम्हाला तर मोबाईल नाही माझा, मी मोबाईल देवाऱ्या वगैरे ठेवून आली. ती अशी ग्लास फुटून मोबाईलची टोटल ग्लास अशी फुटलेली आहे, मनानं फुटलेली आहे. म्हणजे पडून फुटू द्या किंवा कशी फुटली आपल्याला काय माहित नाही. पण ती असे जे डायरेक्ट बाळूमामाच्या समाधीचा फोटो आहे का नाही, असं त्याच्यावर समाधी तयार झाली मोबाईलवर. ग्लास फुटून मित्रांनो बरोबर बाळूमामाचा आकार म्हणजे बाळूमामाची मूर्ती तयार झाली का ग्लास मध्ये. आपल्याला बाळूमामा प्रसन्न झालेला आहे 100%. ते मोबाईल कुठे ठेवलाय? मोबाईल घरी ठेवलाय आपण देवावर. मोबाईल आता वापरत नाही काय नाही.